पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. थोडा आवाज द्या. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बेसराव द्या थोडा. नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. श्री संताची या माता चरणाम. संताची या माता चरणा. श्री संताची या माता चरणा. संताची या माता चरणा. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा. विश्रांती संभाळा. विश्रांती पावलो संभाळा. विश्रांती पावलो संभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. हरी माझी वाणी तुझेवर निगुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. हरी व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. हरी हरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. हरी व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जनरेटर तिकडे. जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्म्याच्या आवडीचे देहू निवासी श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा पंढरी महात्म्य या प्रकरणातील अभंग असून तुकोबराई या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची जी मुख्य साधना आहे त्या साधनेचं नाव नामसाधना. वारकरी संप्रदायाचं जे मुख्य व्रत आहे त्या व्रताचं नाव एकादशी आणि संप्रदायाची जी मुख्य वारी आहे त्या वारीचं नाव पंढरीची वारी. नाम व्रत आणि वारी या तिन्हीच्या विषयी आपल्या अंतकरणातला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे सायकर वस्ती अर्थात गवळरान सायकर वस्ती याला आपण दुसरं नाव म्हणजे सावतानगर असे एक याला नाव दिलेलंच आहे. या पवित्र सावतानगरमध्ये सायकर वस्तीमध्ये गेल्या 12 वर्षापूर्वी
आमचे हरिभक्तीपरायण सतीश महाराज मोरे आणि दादासाहेब महाराज वाघमारे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आत्माराम महाराजांच्या कृपाशीर्वादानं 12 वर्षापूर्वी आमच्या सतीश महाराजांनी वाघमारे महाराजांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं बीजारोपण केलं. त्याला जवळजवळ आता 1 तप पूर्ण झालं. बरोबर आहे की नाही? 1 तप पूर्ण झालं म्हणजे साधना आता सतीश महाराज सफल झाली, काही अडचण नाही. म्हणजे इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. म्हणून आज खऱ्या अर्थानं त्याची तपपूर्ती आपण साजरी करत आहात. माझा योग चांगला की या तपपूर्ती सोहळ्यात 12 वर्षानं का होईना शेवीचा योग माझ्या पदरात. खरं म्हणजे बारीकच वस्ती आहे, वस्ती 5-25 घराशीच आहे, पण माझ्यासारख्याला यायला 12 वर्ष लागले म्हणजे सोपी गोष्ट आहे का सांगा? बरोबर आहे का नाही? म्हणून आज 12 वर्षानं आमचे बाळू महाराज सायकर त्यांनी वारीतच संपर्क केला होता. मी तशी टाळाटाळच केली होती, लक्ष नाही दिलं हे करणं, पण हे पिच्या काही सोडला नाही. राहून 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 का व्हायना, पण कोण आहे आणि कोण नाही म्हणलं, पण लई कोण यायला लागले दोहा. आणि असंच करा आणि तसंच करा आणि कमी जास्त हो द्या, तिकडं तिकडं हो द्या, हो द्या तर हो द्या. म्हणलं आता काय, जिथं उजडन तिथं उजडन. माणूस एवढे फोन करायला म्हणजे माणूस चांगला असला पाहिजे म्हणलं. बरोबर आहे का नाही? 10-5 हजार रुपये कमी केले, पण आम्ही वसूल बी केले, हे बी ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलं का नाही? कसं आहे, देवानं द्यायचं ठरवल्यावर कुठं बी देतोय देव. असं काही नाही की पाकिटात दिले पाहिजेत म्हणून. बरोबर आहे का नाही? देव कुठं बी देणार म्हणजे देणार. लक्षात आलं का नाही? तरी अजून माझ्या पायावरचे गोळा करायचे राहिले, कीर्तन झाले होते वेगळेच आहेत, आताशी भरत महाराजाची झालेत. लक्षात आलं का नाही? पण माणसं प्रेमळ आहेत, भाविक आहेत, आणि अशीच माणसं मलाही आवडतात. आम्ही बी साधी भोळी माणसं आहेत. आमचं नाव बी भरत महाराजाचं, आमचं नाव एखाद वेळेला मोठं असेल, वा हे महाराज टीव्हीवर असते, तिकडे फलानं बिस्तानं काय जे असेल, पण आम्ही बी साधी भोळी माणसं आहेत. त्याच्यामुळं आम्हाला बी जेवढी साधी, जेवढी सिंपल साधी भोळी माणसं आहेत तेवढी मनातून आवडतात. आम्ही बी शहर सिटीच्या ठिकाणी एवढं मनातून बी कार्यक्रम करत नाहीत, कारण त्यांच्या पैसा जास्त आणि भावना कमी असतात. आपल्याकडं अर्थाच्या दृष्टीनं कमतरता जरी असली तरी भावनेच्या दृष्टीनं मात्र भाविक विश्वासी आणि तुका म्हणेन म्हण त्याशी आपल्याला मनापासून नमस्कार करावा वाटतो. आपल्या भावना श्रेष्ठ आहेत, आशीर्वाद द्यायला पाहिजे तुम्हाला. पण आता तुमचं माझं तोंड एवढं मोठं नसल्यामुळं मी तुम्हाला धन्यवाद देतो. संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून, पुण्यस्मरण म्हणा किंवा आपण समाधी सोहळा म्हणतो, समाधी सोहळ्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. याच्यात प्रेम शिरोमणी नामदेवरायाचाही समाधी सोहळा. लक्षात आलं का नाही? म्हणून अशा पद्धतीनं या कार्याचं आयोजन आपण 12 वर्षापासून करतात. गावापेक्षा मी सतीश महाराजाला मनापासून, दादासाहेबाला, दोघाला बी धन्यवाद देतो की तुम्ही एवढं चांगलं काम केलं, की अशा वस्तीवर बीजारोपण केलं. कसं आहे, शहाणी माणसं फांद्याकडे बघत नसते, शहाणे बुडाकडे बघत असते. लक्षात आलं की नाही? कारण लावलंय कोणी, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण हे काम आमच्या मनातलं काम आहे, भरतरावच्या आमच्या मनातली काम आहे. जिथं सप्ते नाही तिथं आम्ही सप्ते जाऊन सुरू करणार, भजन नाही तिथं आम्हाला नाद भजन सुरू करून द्यायचा. म्हणजे पैसे घेत नाहीत असं नाही, पण परमार्थाच्या दृष्टीनं आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही करतो, ते बी लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचं म्हणणं काय असतं, ही पैशासाठी फिरत येत असं तसं. म्हणून पहिल्यांदा क्लिअर केलं की आम्ही बी परमार्थाचं बीजारोपण करणारी माणसं आहेत. माझा योग चांगला, आपल्या सगळ्याच्या सेवेचा योग. हरिपाठालाच मी आलो, बरोबर आहे का नाही? तब्येत माझी बरी नव्हती, पण आता फ्रेश वाटायला लागले, एकदम कसं वेगळंच वाटायला लागले की आता, बरोबर आहे की नाही? म्हणून अतिसुंदर कार्यक्रमाचं आयोजन. चिंतनातला अभंग मला वाटतं आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. कारण आज काय कर पडी कर एकादशी, आणि एकादशी असल्यामुळं एकादशीचं वर्णन व्हावं म्हणून या अभंगाची निवड केलेली. कसं आहे, आपल्या वारकरी संप्रदायात साधना अनेक आहेत. साधनं नाहीत असं नाही, साधनाची नाही अटाअटी. साधनं भरपूर आहेत, किती बी साधन आहेत, साधनाला कमी नाही. बरोबर आहे का नाही? पण त्या साधनामध्ये सगळ्या साधनातलं श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल, बाकीचे साधन आहेत, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, हे मार्ग बाबासाहेब आहेत, नाही असं नाही. पण ही मार्ग अवघड आहेत. ही मार्ग कशी आहेत? अवघड आहेत. बोला की कशी ती मार्ग? हो काय अवघड आहेत, अवघड. ही जरा अवघड दिसायला लागले, बरोबर आहे का नाही? ही जरा अवघड आहे, बरोबर आहे. हे पुढे बसून जरा अवघड वाटलं
मला बी अवघड वाटलं की जरा थोडं वेगळं वाटलं विढल आता काय करावं अवघड कोणी न करी सांगता 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 सुलभ बहुता गोड वाटे गोड वाटे सुलभ बहुता गोड वाटे गोड अवघड कोणी न करी सांगता अवघड गोष्टी सांगितलं तरी लोक ऐकत आहेत का मला बोलावं लागतं असं बसून जमणार नाही अवघड गोष्टी लोक ऐकत आहेत का सांग अहो जरा कीर्तनात बी महाराज थोडं अवघड सांगितलं की माणसं म्हणतील ह्याला बदलावं लागते आता ह्याला काय करावं लागते नाही ही बदलायला आलंय आता का कशा महाराज म्हणजे चांगलंय ना अभंगाचं काय चिंता आहे नाही उगा आंबट होतंय बदलावं लागतंय आता ही म्हणतील का नाही अवघड कुणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटी जेवढं सोप आहे तेवढं माणसाला आवडत आहे आणि अवघड म्हणलं की नको वाटत बरोबर आहे की नाही मग काय झालं संतांनी एका जागेवर बसली कसे विचार केला माणसाला अवघड सांगायला जावं तर कळत बोला की अवघड सांगायला जातो महाराज कळत नाही मला काय करावं लागल लोकांचा उद्धार होण्यासाठी एखादं सोपं साधन निवडावं लागल अशी संतांची बैठक बसली कुणाची बैठक बसली हा बैठक तर बसवा लागा ना काहीतरी निर्णय घ्यायचा सप्त्याची काय असती सुरुवातीला बैठक असते ना बैठकीला गाव असतंय का सगळं गाव असते का बाया पोराशी शहाणी शहाणी एका जागेवर बसतील कसली अण्णा शहाणी एका जागेवर बसणार आणि मग म्हणणार चला कोणते महाराज घ्यायचे कोणते एखादा म्हणा हा आमच्या मिहुनीचं तसलं नसतं तरी पाहुणे रावळे आणायचे नाहीत हा बाकी काही असू सप्त्यात पाहुणे रावळे आणायचे नाहीत हा ती क्वालिटीचा असेल तर काही हरकत नाही बरोबर आहे का नाही आणि आमचा साडू बी चांगला गायक आहे तू हा चुलीत घाल इकडं आणू नको तू हा साडू पाहुण्या रावळे कीर्तन कधीच घ्यायचे नाही ही ध्यानात ठेवा आमचा ओळखीचा आहे आमचा पाहुणा आहे ज्याचा अधिकार श्रेष्ठ ज्याचं कीर्तन चांगलं तो बोलवायचा तो कोण्याही जाती धर्माचा असो आपल्याला काय करायचं बरोबर आहे का नाही महाराज बघा इकडे लक्ष द्या बैठक बसवायची मग निवडायचं हे ते हे करा ते घ्या असंच का कसं हो बोला असंच का ना कसं हा बरोबर आहे मग खोटं बोलायला लोक असंच आहे ना बरोबर आहे मग संत बी जगाचा विचार करणारे संत एका जागेवर बसले महाराज आणि विचार केला लोकांचा उद्धार होण्यासाठी काय करावं लागेल एका जागेवर बसले आणि एका जागेवर बसून साधना निवडली संत एकांती बैसले वही सिद्धांत शोधिले वही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी अवलोकिले सार काढिले निवडोनी ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले संत एकांती बैसले वही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी बैसले वही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी संत एकांती बैसले कुठं बसले संत मी माई शपथ हाणून गेलो तुम्ही बोलत चला थोडस संत कुठे बसले हा कुठं हा एकांतात बसल्याचे बोलायचे संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले जगात जेवढे ग्रंथ आहेत त्याचा निचोड केला बघितलं ज्ञानदृष्टी अवलोकिले कोणत्या दृष्टीनं आपल्यासारखं नाही ज्ञानाच्या दृष्टीनं लोकांकडे बघितलं सार काढिले निवडून काय निघालं ते विठोबाचे नाम किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 तुझे सार
सार सार विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार निशुळ पाणी जपत से वारंवार म्हणून सुळपाणी जपत से वारंवार सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 कीर्तन ध्यान देऊन ऐकायचं हा, इकडे तिकडे थोडं बी लक्ष द्यायचं नाही सार 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 विठोबा नाम तुझे सार काय सार निघालं देवाचं नाव देवाचं नाव बैठकीत एकच निर्णय झाला काय या जगात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी बरोबर आहे का नाही हा निर्णय झाला सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी म्हणले लोकाला अवघड कळत नाही का मग सोपं काढा सोपं मग या सगळ्या ग्रंथात शास्त्राचं एकत्रीकरण केलं आणि सगळ्यातून एकच सार काढलं लोकाच्या उद्धाराचं साधन म्हणजे नाम साधना कोणती साधना आणि सोपी किती सोपी जगात जेवढं सोपं सोपं म्हणून गाजलेलंय त्या सगळ्यात सोपं जर काय असेल ना तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेत असे काय निघालं सर परत महाराज सगळ्यात सोपं काय नाम ओ काय नाम किती सोपं तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सर्वाहून सोपं जर काय असेल ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे कारण संतांनी विचार केला लोकांकडे बघितलं हे येडे साधे भोळे लोक ह्यांना कुठं विचार सागर कळणार ह्यांना कुठं पंचदशी कळणार आहे का यांना काय माहिती काय असतंय अमृतानुभव काय असतंय संस्कृत व्याकरण काही माहिती का आपल्याला नाही त्याच्यामुळं संतांनी विचार केला सोप्यावर मामा सांगितले सांगते टाळ दिंडी हाती घेऊन नाचा टाळ दिंडी हाती घेऊन नाचा सोप्यावर मामा सांगितले सांगते टाळ दिंडी हाती घेऊन कसं वाटायला कसं वाटायलंय का कसं किच वाटायलंय कसं वाटायलंय कसं बरं वाटायलंय का बरं वाटायलंय का हा हा तीच म्हणायलो का कसं किच वाटायलंय म्हणलं नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागले का नाही आज सांगा बरं माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्याने टाका टाका बघायला अरे वेगळंच वाजायला आणि वेगळंच म्हणायला लागले तर कीर्तन वेगळंच आहे म्हणायले का नाही सांगा बघा इकडे लक्ष द्या सोपेवर मामा सांगितले संते आणि महाराजांनी चाल बी अशी म्हणली एकदम सुंदर मला वाटतं कसं असतंय पुढच्या वर्षात भेटल्याच्या नंतर माणसाला सुचतय बी किंवा सुचतय का नाही काय आमच्या भाषेत बोलू का गावठी भाषेत बोलू का गावठी भाषेत बोलू का जरा सवत असल्याशिवाय न तू नांदत नसते विढल त्याच्यामुळे चाल बी जोरदार झाली कारण ज्यांच्याकडे शिकलेत ती म्हणजे खंडाळकर गुरुजी आहेत महाराज लक्षात आलं का नाही त्याच्यामुळं गुरुजींची महाराष्ट्रभर हजारो शिष्य आहेत त्याच्यापैकी ही एक रत्न नाही आमचं लक्षात आलं का सोप्यावर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा सगळ्यात सोपं नाम सगळ्यात सोपं काय नाम त्याच्यापेक्षा सोपं काहीच नाही हा चला किती सोपं
आओ महाराज म्हणतात न लगे आंघोळी तोंड धुवावे, त्याला आंघोळच करावं लागते असं बी काय. नाहीतरी दिंडीत काय आपण आंघोळ्या करूनच काकडा म्हणतो का? काय काय आता कितीतरी आम्ही आंघोळीच्या गोळ्या खाऊनच चलत होत ना काय. होय बरोबर आहे का? हे असलं वांबाळीचं वांबाळ कळत ना इकडे. वांबाळ हे आता चालू आहे ती वांबाळ चिकचिक झडग काय म्हणते तुमच्याकडे. हा रिमझिम लय शाळातला शब्द झाला रे वन्नात. एवढा शुद्ध नसतंय. आपण खेड्यातली माणसं आहेत आपण. वांबाळी वांबाळी कळते का? हा वांबाळ वांबाळ हे असली वांबाळ वगैरे लागले माणसं दिंडीत आंघोळ्या करतेत. आंघोळ्या करतेत काय माणसं गार आहे म्हणते ते हात पाय धुणं गंधाचा पटा हाणं चलत राहणं. ह्याला आंघोळीची गरज नाही. गरज आहे का ह्याला आंघोळीची? काही नाही महाराज, आंघोळीची गरज नाही. याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. नाम घ्यायला काळा वेळाचं बंधन आहे का? ह्या टायमिंगला घेतलं पाहिजे असं काही? आता मग मला सांगितलं की आता हे कीर्तन झालं की हरिजागर, जागर झाला की तास 2 तासाची सुट्टी असते की काकडा पारायण चालूच आहे का नाही सांगा? त्याला काही काळा वेळाचं बंधन नाही. लक्षात या लागलंय का नाही? कुणी बी असू द्या काही नाही. बरं त्याला विशेष जातीचं बंधन, कशाचं बंधन नाही? बोला की. अहो जात कोणती बी असू द्या, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. हे तुका म्हणे नाही जाती सवे काम, नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. झालं तुका म्हणे नाही जाती सवे काम. नीट आहे का? जातीचं बंधन नाही. बंधन आहे का जातीचं? काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. फलते काळी नामावळी सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका. फलते काळी नामावळी सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका. काय आता एक क्लिअर करतो सुरुवातीला. आम्ही भरत महाराजांना आम्ही माणसं भजनानंदी, आमचं भजनावर प्रेम, त्याच्यामुळं आज प्रमाण रोजच्या पेक्षा जास्त आहे. ती ध्यानात ठेवा. थोडं भजन आज जास्त होणारच आहे. आमचं टायमिंगचं काय नाही, आम्ही 12 बी वाजू शकतो. टायमिंगचा विचार नाही, फक्त भजन मोकळ्या मनानं एवढं ध्यानात ठेवा. नसलं बी बसत तरी प्रमाण म्हणायचं. मी ओढून घेतो, काही काळजी करायचं काम. फक्त ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवून म्हणायचं, बाकी काय. मग कसलं बी म्हणा आम्ही घेणार, काय अडचण नाही. फक्त शोभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती हो ना, एवढंच. बाकी काय? बाकी मग कसं बी विषयाला अनुसरून तुम्ही कुठलं बी प्रमाण द्या, आम्ही घेणार म्हणजे घेणार. बरोबर आहे का नाही? आम्ही भजनावर प्रेम करणारी माणसं. दाबासाहेब जसं आहे तसं ढिलं पडायचं ना, तिथूनच चटकर लावून द्यायची काय. हा जसं असतं तसं आपलं, जिथं उजडन तिथं उजडन, पण म्हणायचं ढिलं पडायचं नाही. काय चांगला मोसम धरून चल द्यायचं, काय ढिलं पडायचं नाही. काय आता येईन ती येईन, आपलं जसं येईन तसं. फुल परवानगी. बसलेला बी सांगायचं, उभा राहिलेले बी म्हणायचं. बसलेले फक्त चालीत म्हणायचं नाही, सांगायचं मला ही इथं बसतंय म्हणून. आणि उभा राहिलेली चालीत म्हणायचं. कसं बी जमतंय, काय नाही. कोण बी कसं बी नेसवा, काय अडचण नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? कशात बी नेसणारी माणसं आम्ही विढळ. आपला मुद्दा काय होता? भलते काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. कोणत्या बी काळात, कोणत्या बी वेळेत जागा, जागेच बी काही नाही. असल ते करा देते ते, असल ते करा देते ते, असल ते करा नामाच्या चिंतने प्रगट बसना, नामाच्या चिंतने
ते असल ते करा ते नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा ही राशीनला बी जमते ही करपडीला बी जमते ही परिटवाडीला बी जमते कुळधरणला बी जमते भिगवणला बी जमते ही फाट्यावर बी जमते आणि ही सायकर वस्तीवर बी ही तर जमत नाही असं काय आहे का बोला की ह्याला जमत नाही त्याला असं आहे का काय हे टोपदाराला बी जमते पक्वाजाला बी जमते वाजविणाऱ्याला म्हणणाऱ्याला बी जमते माळ करायला बी जमते बिगर माळ करायला बी जमते बायाली बी जमते पुरीली बी जमते यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे दान थोर यारे यारे दान थोर याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार अलगे चिंता कोणाशी लगे चिंता कवनाशी अलगे चिंता कोणाशी लगे चिंता कवनाशी यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे दान थोर यारे यारे दान यारे यारे लहान थोर यारे यारे दान यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार लगे चिंता कवनाशी कसं वाटलं लागलोय ना उगा, बरोबर आहे का नाही यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर याती कोणत्या भलत्या याती म्हणजे काय लक्षात आलं का याती म्हणजे काय हा नाही नाही याती म्हणजे जाती याती म्हणजे जाती कोणत्याही जाती या ज्ञानोबराय म्हणतात ना काय भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझी इच्छे किंवा एक तुकडा सांगतो वरी देहाचे निनावे पशुची लाभो एखाद्या वेळेला पश्वाधिक येऊनी प्राप्त झाली हरकत नाही पण तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे लक्षात या लागले बोर व्हायले का बोर व्हायले संत द्वारी कुत्रा झालो प्रेम रसाते सोमलो प्रेम रसाते सोमलो प्रेम रसाचे संत द्वारी कुत्रा झालो प्रेम रसाते भोगलो प्रेम रसाते भोगलो प्रेम रसाते शब्बस धरला की मोसमात सांगावं लागतंय पण बरोबर आहे का नाही हा अगोदर महाराजाला वाटलं असं म्हणायचं का न गावा पण मी मोकळ्या माणसं सांगितलं बिंदास्त म्हणा संता ठाई कुत्रा झालो संत द्वारी द्वारी कुत्रा झालो प्रेम रसाते सोकलो प्रेम रसाते सोकलो सोकलो बरोबर आहे वा म्हणजे संतांच्या दारातला आम्हाला कुत्रा कर द्यावा अडचण नाही फक्त तिथं भजन झालं पाहिजे काय झालं पाहिजे नामस्मरण ही अशी साधना आहे त्या नाम साधनेला याती म्हणजे जातीचं बंधन नाही बरोबर नारी नर नारी असो या नर असो कुणीही असो या ठिकाणी त्याचा उद्धारच आहे कशानं नामानं होका दुराचारी विषयासक्त दुराचारी विषयासक्त होका दुराचारी विषयासक्त दुराचारी विषयासक्त कृपे त्वरित उद्धाराती तुझे त्वरित उद्धारती नाम तुझे त्वरित उद्धारती शब्द सुवा चला
होऊन जाऊ द्या, जी होईल ती होईल. आता काय उगं बरोबर दाखली लाखाची विढल. आपला मुद्दा आहे नाम. आपला मुद्दा काय आहे? नाम. नामचिंतन ही अशी साधना आहे. त्या नामचिंतन नावाच्या साधनेत कशाचाच अडथळा नाही. आंघोळीचं बंधन नाही, इटाळा चांडाळाचं बंधन नाही, काय त्याला जात कोणती असू द्या बंधन नाही. नारी असो नर असो कोणी बी असो त्याचा इथं काय होणार? येईल तैसा बोल राम कृष्ण वा नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. म्हणजे स्वरातच म्हणावं लागतंय. असं बी काय नाही. आता बेसोरी भजनी 8 दिवस बोलू देत नाही दुसऱ्याला. लक्षात यायला लागलंय का नाही? स्वराचं तालाचं ही आपल्या कानाला गोड लागण्यासाठी, देवाच्या कानाला गोड लागण्यासाठी भाव लागतो, श्रद्धा लागते. आलं लक्षात तुमच्या? मुद्दा आपला एवढाच आहे. नाम साधना ही अशी साधना आहे जगात त्याच्यामुळं कुणाचा बी उद्धार झाला. त्या एका बाईनं असं म्हणतात महाराज, आयुष्यभर सतीश महाराज वेश्या व्यवसाय केला. कोणता व्यवसाय केला महाराज? वेश्या. मरायच्या टायमाला बाईजवळ माणूसच शिल्लक नाही आणि बाईनं पोपट पाळला होता. आई काय पाळला होता? आई पोपट. आणि पोपटाला रागू म्हणायचं होतं. तिला काय म्हणायचं होतं? रागू. मग पोपटाला गेली म्हणून मला रागू म्हणायला. तिला असं म्हणायचं होतं रागू म्हणायचं. पण रा म्हणली आणि घला उकार द्यावा लागतो. राघू म्हणायच्या टायमाला जीभ वळली नाही, शरीरात प्राण नाही ना. राग रागूच रागव झालं महाराज. तेवढ्यासाठी एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी हरिनामाचा कवळू घेता तेने झालू पै सर्वथा. नाथ महाराज म्हणतात त्या गणिका वेश्या सत्य लोकांनी. त्या बाईचं नाव गणिका होती बोलावी तपुसा कौतुके. ज्ञानोबा म्हणतात पोपटाला बोलीत होती पण तोंडातून देवाचं नाव निघून गेलं. तेवढ्यासाठी महाराज देवानं तिचा उद्धार केला का नाही केला? बोला हो बोला. केला का नाही केला? ताकद नामाची. ताकद कशाची? नामाची. आणि कसं बी म्हणा ना, कसं बी म्हणा. असं काही नाही की स्वरात तालात व्यवस्थित आणि कुठं बी म्हणा. का जागेचं काही बंधन आहे का? कामामध्ये काम. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्याला जागेचं बंधन नाही, त्याला काळाचं बंधन नाही, अण्णा त्याला वेळेचं बंधन नाही, त्याला आंघोळीचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, वर्णाचं म्हणजे लिंगवाई त्याच्यात काही अडचण नाही. कुणी असू कसे असू खट्टनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणी बिया कसे बिया आणि रामकृष्ण हरी म्हणा. महाराज म्हणतात रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया पाशी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप. लक्ष द्यायला लागले का नाही? आम्ही माणसं पुराव्याशिवाय बोलत नाहीत. आमच्या कीर्तनात बोलण्याला पुरावा असणार, कारण पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. कुणी बी असू ते पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही? कीर्तनकाराच्या बोलण्याला हे असलं यांना पुरावा महत्वाचा आहे. लक्षात यायला लागले का नाही? मुद्दा एवढाच आहे. नाम साधना जगातली सर्वश्रेष्ठ साधना असल्यामुळे आणि याच नाम साधनेला जगात किंमत असल्यामुळे तुकोबाराय म्हणले आपण बी वेगळं दुकान मांडायला नको. आम्ही बी काय करू? पंढरीची नाम विठोबाचे हे नाम वाचे नाम विठोबाचे हे नाम वाचे हे नाम वाचे हे नाम
भोजे वृंदया कदाची करीन उपवास वृंदया कदाची करीन उपवास बीज कल्पतीचे तुपावरे बीज कल्पतीचे तुपावरे वृंदया कदाची करीन उपवास वृंदया कदाची करीन उपवास मला वाटत नाही 11ला संपन म्हणून आज, बरोबर आहे का नाही? जरा खालून सुरुवात केली, बरोबर आहे का नाही? खालून सुरुवात केलेली, लक्ष द्या. बोलू नका मध्ये. आपला मुद्दा, नामसाधनेला जर एवढी किंमत असेल आणि कुणाला बी जमत असेल तर महाराज म्हणतात आम्ही बी कशाला वेगळं दुकान मांडावा, आमचं बी तेच आहे, मग आम्ही बी तेच करू. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, मी बी तेच करणार. काय करणार? देवाचं नाव घेणार. बरं ती एवढं श्रेष्ठ आहे, कल्पाचा अंत जरी झाला तरी ती संपत नाही. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, एवढं श्रेष्ठ आहे. मग आता मी काय म्हणतोय, कुठं नादी लागत बसता? शिका 12 वर्ष 15 वर्ष. बरं वय निघून गेल्यावर आता किती बी खळ्या खाल्ल्या तरी जुळतंय का ती सांगा? काय वय निघून गेल्यावर आता आता काय, आता मला कीर्तनकार व्हायचं जमतंय का ह्या वयात? हा आता ही परत पटाड्यासारखा मी बी शिकवतो, जमतंय का? नाही. आता वय निघून गेल्यावर आपलं पुन्हा पकवाज वाजून भजन शिकून कीर्तन शिकून उद्धार होणारच नाही. त्याच्यासाठी एकच आहे, काय? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. सोपं एकदम. बसल्या बसल्या हरी हरी करायचं, बसल्या बसल्या काय करायचं? ठाईचं बैसोनी कराये वा, ठाईचं बैसोनी कराये, ठाईचं बैसोनी क्या बात है? कराये ठाईचं बैसोनी कराये गचित आवडी आनंद आळ बाबा आवडी आनंद अरे बाबा आवडी आनंद बाबा आवडी आनंद अरे बाबा सायास जावे वाणंतरा, गणपती सायस नवे अलगती सायास जावे वाणंतरा अलगती सायास जावे वाणंतरा जावे जावे जावे. कशाला कुठं जायची गरज आहे? वा मला ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. ध्यानात ठेवा वस्तीवरच्यानी सगळ्यांनी. काय एकच ध्यानात ठेवायचं, देवाचं भजन. आणि ती कसं करायचं? जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणत चालायचं. उठता बैसता हरी बोला, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. शाबास. सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला बसता हरी बोला उठता हरी बोला बसता हरी बोला उठता सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला. हरी बोला हरी बोला. क्या बात आहे. वा. मग उगाच आहे का काय? आता कसं वाटेल? हा मग तीच म्हणायला लागलोय, लक्षात आलं का नाही? उठ हरी बोला, बसता हरी बोला, उठता. जाऊ दे, एक एक कुठं सांगत बसा. सर्व कार्य करिता हरी बोला. बसताना बे हरी हरी बसता म्हणे, बसताना बे अगं माय 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 असं नाही बसायचं. आपली बसते बघा माय माय कंबर गेलं कांग टाकते. नाही नाही हरी 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 हरी. अजून बी जुने वारकरी दिंडीत बघा की उठल्या उठल्या बी हरी 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 हरी.
किती टाइम झाला पुन्हा म्हणणार किती टाइम झाला आधी काय म्हणणार हरी 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 आणि आपले उठल्या उठल्या तंबाखू कुठे आहे का इथून सुरू करता अवलादी एवढ्या दलिंदर अवलादीत आपल्या पहिली तंबाखू बघा त्या कळायला लागलंय का नाही त्याची झोप जात नाही होत नाही विढल विढल भजने खाते त्यांच्याकडे काय बघायला लागला चांगली भजने खाते बाकी त्याचं काय बरोबर आहे का अरे विधान भवनात मंत्री म्हणून देऊ लागले एकूणमेकाला बाकी त्याचं काय बरोबर आहे का नाही लक्षात आलं मुद्दा मुद्दा एवढाच आहे काय बघा इकडे लक्ष द्या मुद्दा काय मुद्दा एवढाच उठता बसता बोला की सोपा परमार्थ शिकून जातो तुम्हाला पुन्हा माझं ह्या वस्तूवर येणं होईन नाही होईन देव जाणे काय जे असेल ते असेल पुन्हाची पुन्हा बघू पण ही सोपा परमार्थ शिकवतो तुम्हाला काही करणं होत नाही ना आपल्याच्यानं फक्त हरी हरी करायचं उठता बसता भाकरी करता रे चालूच ठेवायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद काय नित्य गोविंद गोविंद मग रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं बाकी काय म्हणायचं ओ बोला की काहीच म्हणायचं नाही रामकृष्ण हरी म्हणीत चालायचं सोपा परमार्थ उगाच 2-4 गोष्टी सोप्या सांगतो सोप्या आधी मला एकदा बाहेर गावच्याने हातवरी करा बाहेर गावचे किती जण आहेत इमानदारीनं ही वस्ती सोडून दुसऱ्या गावचे हातवरी घ्या बाहेर गावचे म्हणजे बऱ्यापैकी बाहेर गावचे जास्त दिसायला लागले मी बाहेर गावचे म्हणले ह्या गावचे नाही हा आहेत गडी माणसं जास्त बाहेरचे आहेत बाया माणसं कमी आहेत बरोबर आहे का नाही हा एक ध्यानात ठेवा गावातले बी आहेतच जरा कमी दिसायला गाव नाही वस्ती हा मग ठीक आहे काय अडचण नाही बरोबर आता नीट या सोप्यात 4-2 गोष्टी सांगणार आहे हो म्हणा नाही तर नाही म्हणा होय सोप्या उघड 2-4 गोष्टी लय अवघड नाही काय नाही परमार्थ देव मिळवून देणार काही अवघड नाही काय नाही माणसाने परमार्थ अवघड करून टाकलाय परमार्थ लय सोपं आहे महाराज कळायला लागले का नाही महाराज काही लागत नाही हो सोपं आहे उगं 2-4 गोष्टी होण्यासारख्या आहेत बाया माणसाली सगळ्याला होण्यासारख्या आहेत सांगा म्हणला तर सांगतो राहिलं नको म्हणला तर राहिलं कसं करू हा गोष्टी एवढ्या सोप्या आहेत महाराज गोष्टी होण्यासारख्या आहेत असं मी बी असं माणसाली कुठं अडचणीत टाकणारातला इकडे बघा अडचणीत टाकणारातला नाही गोष्टी कशा आहेत एकदम सोप्या पुन्हा करण्यासारख्या कुणाला बी करण्यासारख्या त्याला काही पैसा लागत नाही त्याला काही वर्गनिधीची नाही मंदिरात बी यायचं नाही अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे माळीचं बी काही असं बंधन नाही त्याला माळ करायलाच असावं असं बी काही नाही असलं सोपं सांगणार आहे मी कसं करा सांभाळताना पाळताना का गोष्टी 2-3 आहेत आणि लय सोप्या आहेत का डायरेक्ट देवाची भेट त्या 2-3 गोष्टी तर हा सांगूच का हा मग आता ताईट बसा ढिल्या अंगानं कळत नाही ताईट बसा गोष्ट पहिली या गावात सकाळ झाली आणि तुम्ही उठलात कुठं बी झोपेतून उठला की जी बी माणूस दिसन त्याला रामकृष्ण हरी म्हणीत चालायचं रामकृष्ण हरी म्हणजे राम राम ही नमस्कार ही जी गुड मॉर्निंग ही जी आहे ना ही बंद करायचं माणूस झोपेतून डोळे उघडले कुणी बी दिसतो रामकृष्ण हरी पाण्यान बरं बायको बी असली तरी उठल्या काय म्हणायचं बोला की रामकृष्ण हरी पाणी दे बरं पाणी बरोबर आहे मालक बी कुठून गावातून आल्या मालकाने बी रामकृष्ण हरी किंवा तुम्ही बी रामकृष्ण हरी या किती सोपं अवघड आहे का हो अवघड आहे का गोष्ट करण्यासारखी का नाही करण्यासाठी बोला असं एका जागेवर बसून आपण रामकृष्ण हरी किती बी मना म्हणलं तरी माणसं म्हणणार आहेत का बोला की नाही कुणी बी माणूस दिसला
पहिल्यांदा आता आपल्यात कसं नाही का, आपल्यात नाही का महाराज, आता मी येत आलो रामकृष्ण हरी या या, हीच पद्धत वापरायची ना. लक्ष द्यायला लागले का नाही? कोणी बी दिसलं की रामकृष्ण हरी बोला की, कोणी बी दिसलं की आवाज याय ना, कोणी बी दिसलं की पहिल्यांदा रामकृष्ण हरी. काही अवघड नाही, काय नाही, सोपं सोपं का कसं, सोपं का कसं, गायच्या पेक्षा सोपं सांगा, सोपं ना. माणूस दिसला की रामकृष्ण. फक्त टिंगलवारी निघू नका, चेष्टावारी निघू नका, एकदम सोपं काम आहे. उठलं माणूस दिसला, समजा एखादा माणूस आता दिसला, बरोबर आहे का नाही, रामकृष्ण हरी या 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 बसा, बरोबर. पाहुणा रावळा आला, रामकृष्ण हरी या बसा. किती सोपं आहे सांगा बरं, सोपं आहे का नाही सांगा. आता दुसरी गोष्ट, कीर्तनाहून तुम्ही निघालात कीर्तनाला, रामकृष्ण हरी आका चला कीर्तनाला, किती सोपं. फक्त त्याला जोडायचंय काय, रामकृष्ण हरी. कीर्तन संपलं, माय चांगलं कीर्तन झालं, महाराज लय चांगला होता, लय चांगला होता. घरा पुसतो, सखीचं घरी इकडं, ठकीचं घरी इकडं, रस्ता फुटाफूट झाला, दोघी तिथवर संगत गेल्या. माय ठकी काय कीर्तन होतं ग, महाराज लय चांगला होता बाया, सोपं सोपं सांगितलं. आका येऊ का आता, मला इकडं हा या रामकृष्ण हरी. हा एवढंच म्हणायचंय की ह्याच्यापेक्षा काही अवघड आहे का. रामकृष्ण हरी जमलं का, ओ जमलं का, हो म्हणणार तुम्ही, जमलं का नाही जमलं, मान्य आहे सगळ्याला, ओ बोला मान्य आहे. हा समजून चालायचं. आता माझी तुमची पहिली भेट झाली, बरोबर. मी तुम्हाला सगळ्याला दिसलो, दिसल्या दिसल्या मी तुम्हाला म्हणणार रामकृष्ण हरी, आवाज याय नाही काय, त्याच्यात मोसम टिकला पाहिजे ना ती, बरोबर आहे का नाही. डबल एकदा होऊन जाऊ द्या, जी होईन ती होईन. रामकृष्ण हरी, इकडून जरा मोसम धरी नाही गाडी, बरोबर आहे का नाही. हा आवाज आला पाहिजे, बोला एकदा रामकृष्ण हरी. शाबास झालं, ही आपली आता सुरुवात झाली. आता काय झाली आपली ही सुरुवात. आता मी निघालो तरी बी रामकृष्ण हरी. इथं उद्याचा महाराज येऊन स्टेजवर उभा राहिला, सगळ्यांनी म्हणायचं रामकृष्ण हरी. जमलं का. फक्त ह्याच्यात लाज बाजूला सोडावं लागते. काय बाजूला सोडावं लागते, माणसं बायकोला कसं म्हणावं आणि माईला कसं म्हणावं. देवाचं नाव घ्यायला काय, देवाचं नाव घ्यायला काय, तुम्ही बी ध्यानात ठेवायचं. ओ उद्धार करून घ्यायचा आहे ना, उद्धार करून घ्यायचा आहे ना, मग ह्या बघा लाज बाजूला सोडावं लागेल. नवरा दिसला, भाऊ दिसला, बहीण दिसली, आई दिसली, रामकृष्ण हरी. लाज भय शंका दुराविला मान, ढकले साधन या परते, ढकले साधन या परते. लाज भय शंका दुराविला मान, ढकले साधन या परते, ढकले लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. इकडे लक्ष द्या. बोर व्हायले का तुम्हाला, कशी हा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं. वांबाळ चालू आहे ना बाहेर, काय चालू आहे वांबाळ, हा त्याच्यामुळे विचारलं, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या. आता कुणी बी भेटलं की रामकृष्ण. झोपेतून सकाळी बाहेर माणूस घराच्या बाहेर पडलं, डेअरीत असं ना इकडे दुधाचं, हा दुधाच्या डेअरीवर माणूस गेलं, झाडायला बी तुम्ही बाहेर आला तर शेजाऱ्याने दिसली, आत्या रामकृष्ण हरी. हसण्यावर नाही काही, हसण्यावर नेण्यासारखी का गोष्ट ही बोला हो. बरं मी तुम्हाला आधी विचारलंय होण्यासारखी, आता होईल का नाही होईल इमानदारीनं सांगा. हा होईल. तुम्ही कुणाला बी म्हणतात पण तुम्ही नवऱ्याला म्हणायचं नाहीत, लाजायचं नाही, लाजायचं नाही. झोपताना मी रामकृष्ण हरी झोपा. आता कळायला ती बोलायचंच नाही काय, आता फक्त उठता बसता रामकृष्ण हरी. लक्षात आलं का नाही. रामकृष्ण हरी म्हणीत चालायचं, दुसरं काहीच म्हणायचं नाही. आलं का लक्षात. आता ही एक पक्क झालं का, ओ पक्क झालं का. हा एकदा डबल एकदा घ्यायचं का अण्णा, हो एकदा घ्यायचं का, एकदा मग वळण पडून जातं, एकदा घ्यायचं का. हा बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शाबास जमलं की आता एक सोपं झालं. आता
बरं करण्याला सारखं आहे का नाही करण्यासारखं महाराज कसं आहे करण्यासारखं जमलं हो जमलं का हा जमलं आता दुसरं बी तसंच आहे फक्त त्या अंगानच आहे लय अवघड नाही काय नाही दुसरं एक काय हॅलो म्हणायचंच नाही काय म्हणायचं आजपासून हॅलो म्हणणं बंद वाडी मध्ये या वस्तीवर कुणी बी हॅलो म्हणला त्याच्यावर केस करायची डायरेक्ट केस करून टाकायची पुढचा रामकृष्ण हरी म्हणेपर्यंत आपण त्याला पुढचं बोलायचं नाही कुणी बी असून कसा बी असू रामकृष्ण हरी म्हणतच चालायचं हॅलो म्हणायचं ना रामकृष्ण हरी कुठं आहे रामकृष्ण हरी अरे पण कुठं आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी कुठं आहे गावात आहे गावात इथून सुरू करायचं ह्याचा दुसरा फायदा सांगतो अण्णा ह्याचा दुसरा फायदा भाऊ सांगतो एक तर आपण रामकृष्ण हरी म्हणल्यावर आपल्याला पुण्य मिळणार आणि दुसऱ्याकडून परमार्थ करून घ्यायला लागलो त्याचा अर्ध आपल्याला मिळणार यानंच बसलं का नाही कारण तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलात की पुढच्याला आम्ही कंपनीतल्या बाईला बी रामकृष्ण हरी म्हणायला लावतो कंपनीवाली नाही का ती फोन येते नमस्कार सर रामकृष्ण हरी म्हण नाही ऐका ना तुमच्यासाठी स्कीम सांगूच नको आमची स्कीम आधी मान्य आहे का तुला रामकृष्ण हरी म्हणली तर बँकेवाल्याला त्या ती बायात असतात ना गडी नसते तिथं त्यांना मी म्हणायला लावतो रामकृष्ण हरी त्याशिवाय पुढे जात नाही मग आता मोबाईलवर बी कुणाचा बी फोन आला तरी काय म्हणायचं आई काय म्हणायचं रामकृष्ण हरी लाजायचं नाही उद्या सकाळी नुसतं गावात काय चाललं पाहिजे रामकृष्ण हरी असं कायम चालू ठेवायचं मला तुम्ही फोन केले पाहिजे की महाराज पक्क झालंय बरं का आता तुम्ही जरा असं कायम पक्क केलं माझ्या जीवात जीव हायपर्यंत वस्तीवर दरवर्षी येणार मी जीवात जीव आहे भरत महाराजा सहित गुत्त माझ्याकडे दरवर्षी एक दिवसाचं हा चला काय कसं वाटायला आता सांगा हा फक्त नियम शाबास आवाज याय ना हो काय की नियम शाबास कुणी बी भेटलं की रामकृष्ण कुणाचा बी फोन आला की रामकृष्ण हरी झाले पाहुणा रावळा कुणी मित्र मैत्रीण जागीरदार कुणी बी असू त्याला रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय सुट्टी द्यायची बरं अवघड आहे का हो अवघड आहे का बोला की आई अवघड आहे लय सोपं किंवा एकदम काय म्हणायचं रामकृष्ण हरी आता एवढ्या वेळातच एवढ्यांदा रामकृष्ण हरी म्हणलेत ह्यांची इथून मागची पाप सगळी जळाली नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे कुठं कुठं राहिला असेल एखादा आकाड चालू आहे बर का त्याच्यामुळे कुठं कोपऱ्यात कुठं पाप राहिला असेल बोला एकदा रामकृष्ण हरी शाबास झाला आता क्लिअर झाला आता उद्यापासून नवे पाप करायला मोकळे झाले काय असते माहिती का मी विनोदाच्या भाषेत ढंगात सांगतोय महाराज पण एवढं सोपं आहे ना काय होतंय आपल्याकडून कळत न कळत काही पाप घडतात ना कळत न कळत मुंगी मिली ही पापच आहे ना बरोबर आहे का नाही मग ती रामकृष्ण हरी म्हणलं की मागची लेवल यायला लागली ना तुमच्या ध्यानात बसायला का नाही बसायला लागले रामकृष्ण हरी म्हणलं की मागचं लिवलिंग व्हायला लागली सगळी लिवलिंग कळते का तुम्हाला जीसीबीची ती लिवलिंग व्हायला लागली ना सगळं साफसफाई व्हायला लागली पुन्हा एखादं काही घप्पुनी काही झालं कमी जास्त की माणूस दिसला रामकृष्ण झाली लिवलिंग कळायलं का नाही कळायला लागलं हो कळायलं का नाही कळाय तुम्हाला जमाना होय काय ऐकू वाटा नाही काय हा ऐकू वाटा ना ऐकू वाटतंय ना हा मग काय गुडघे हा गुडघे मोहन तुमचं सारखंच आहे लक्षात आलं का नाही बघा इकडे उभा राहून पण ऐका जायचं नाही घरी हा मायकोळ्या खुर्ची त्यांना बसाय उभा जायचं नाही हा इकडे बघा आता इथं आलं पक्क आपलं आता एक पक्क आता हे पुरीसाठी ह्यांच्यासाठी सोपं ही गुड मॉर्निंग आणि हाय बी पाठवायचं नाही आपण अंदाज घेतो ना पुढचं ऑनलाईन आहे का नाही बघण्यासाठी त्या दोन रेषा येतात का कसं बघायचं असते आपल्याला तर ती पहिलं हाय पाठवायचं नाही रामकृष्ण हरी पाठवायचं काय पाठवायचं रामकृष्ण हरी पाठवलं तिकडून रामकृष्ण हरीला रामकृष्ण हरी येणार झालं आपलं बी पुण्य झालं ते रामकृष्ण हरी म्हणला त्याचा अर्थ आपल्याला मिळालं किती पुण्य झालं बघा ना झालं का नाही झालं सांगा एवढंच आहे जास्त अवघड नाही काय नाही
एकदा जरा सवय लागून घेऊन सवय एकदा लागली पाहिजे ना. हा, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय. आवाज हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आवाज इतके जवळ मला खाली पाकर खायला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. वा 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 वा, जमलं की. मनापासून लोटांगण घालतो तुमच्या पायावर. एवढं करा, परमार्थ कैले अवघड नाही, काय नाही काय नाही. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, मी बी तेच घेईन, दुसरं जागा सोडित नाही, मी बी तेच घेईन. तुम्ही जे घ्यायला तुकोबराय म्हणतात, मी बी तेच घेईन. कारण बीज कल्पांतीचे तुका म्हणे. म्हणून आपल्यातली मुख्य साधना, त्या साधनेचं नाव नाम साधना. साधनेचं नाव नाम साधना. आणि ती नाम आता घेतलं न उद्या घेतलं असलं नाही. गाईन अहरनिशी मुखी नाम, मुखी नाम. गाईन अहरनिशी मुखी कायम म्हणी मुखी नाम. बोला दुसरं चरण. व्रत एकादशी मुखी नाम गायीना निसे मुखी. एकादशी करना उपवास व्रत एकादशी करना Oh,
बसा 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 खाली बसा बसा खाली. हो काढते पुन्हा फोटो कीर्तन झालं. बसा. कुठवर आलं? इकडे बघा, बोलू नका. कीर्तन चालू आहे. कीर्तन इकडे बघा माझ्याकडे असं इकडे बघा. हा कीर्तन झाले निवांत काढू. आता बघा, आता राहू दे शांत. हा बस खाली. हा बस बस. नाही दोष तुमचा नाही. सतीश महाराज गरीब महाराज मिळाला. माझ्यासारखा निबर भेटलेलाच नाही ना तुम्हाला अजून कुणी. नाही तर ही बडबड करतात होय तुम्ही कीर्तनात. निबर नाही ना अजून. बरोबर आहे की नाही? एखादा नाही 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 त्याच्यामुळे वळवळ जास्त आहे ना. मधीच उठणं मधीच बोलणं. महाराजांना आपलं चला व्हायला लागलंय चला व्हायला लागलंय म्हणून नेहलं कडीला काढून. बरोबर आहे का नाही? बघा आता मध्ये बोलायचं नाही उठायचं नाही. शांत बसा जाग्यावर. आता बुका बी आता मी गावाला बुका लावून जात होतो. आता राहू द्या बसा. लक्ष झालं का नाही? बघ काढू का यांना? बघा इकडे लक्ष द्या. आता काय आलतं आपलं? नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. पण ते नाम कसं घेईन? गाईन अहर्निशी मुखी नाम. तिथं मी हा विचार करणार नाही की दुपारेन संध्याकाळेन. अहर निशी. अहर म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. बरोबर आहे का नाही? रात्र नाही दिवस नाही काय नाही. कवा बी उठलं की रामकृष्ण हरी म्हणत जाईन. देवाचं नाव मी घेईन. त्याला काही बंधन नाही. बरोबर आहे का नाही? गाईन अहर्निशी मुखी नाम. पण आता इकडे लक्ष द्या. त्या नामचिंतनाला पुष्टी देण्यासाठी त्याला एक व्रत सांगितलंय. ते व्रत जर स्वीकारलं तर त्याच्यात पुन्हा डबल फलप्राप्ती. नुसतं भजन तर आहेच. नुसतं थोडं माझं थोडं नुसतं भजन तर आहेच. म्हणजे रामकृष्णारी म्हणायचं. पण त्याच्यात जर ही व्रत केलं तर पुन्हा अधिकस्य अधिक फलम. लक्षात आलं नाही? आता बघा इकडे लक्ष द्या. आता व्रत कोणतं? एकादशी. व्रत एकादशी. कोणतं व्रत? एकादशी. आज का हाय? आधी क्लिअर ही करू आपण इमानदारीनं. सावता महाराजाच्या दारात लबाड बोलायचं नाही. एकादशी किती जण आले ह्याने हातवरी करायची. ओरिजिनल मध्ये एकादशी धरणाऱ्याने. ओरिजिनल मध्ये काही लाजायचं नाही काय नाही काय नाही. ठीक आहे ठीक आहे काय नाही. हाय म्हणजे 75% हाय हाय हाय. मग किती टक्क्यात गेलेले? बरं ही आज सप्त्यात खिचडी खायला असती म्हणून धरले किती जण आहे? बरं आता एक कंटिन्यू एकादशी धरणारे हातवरी करा बरं. कंटिन्यू आहे आहे बऱ्यापैकी आहेत आहेत घ्या काय नाही आहे आहे. आता राहिले तर 25%. किती टक्के? काय एकादश आहे का नाही? धरली का नाही धरली? लबाड बोलायचं नाही. एकादश आज 5 दिवसात सोडून द्यायचं. एरवीची धरतोस का कसं? नाही हाय काय नाही. काय खरं का खोटं? एरवीची जबाबदार तुमचं कसं आहे ना? मग काय बजी राहिलेत ते ऐका. जी अण्णा राहिलेत त्याने ऐका. इकडे बघा आता माझ्याकडे. आता मी जर ही एकादश काय असती सांगितली तर आयुष्यात माणूस एकादश सोडणारच नाही. धरणारच 100% धरणार. कोणताच माणूस म्हणणार नाही एकादश आहे. गावात भाकरी म्हणजे होणारच नाही बाजरीची एकादश. जर मी आता महत्व सांगितलं तर सांगू का? माणसाचे बी कायम ध्यानात राहणार आहे. साठे महाराज आपल्या इथं आलते तेव्हा कोणत्या दिवशी आलते? एकादशीला आलते. माणसं कायम ध्यानात ठेवणार. काय आता ऐकायचं आपल्याला? एकादश ऐकायचं. बरं पहिलं हेच सांगा. एकादश किती दिवसाला? 15व्या दिवसा एकादशी. 15व्या दिवसा एकादशी. कारेन करीशी व्रत सार. 15व्या दिवसा एकादशी. कारेन करीशी व्रत सार.
काय एकादशीच्या दिवशी बिस्किट पाव खायला, काय तुझा जीव जातो एका दिवशी, फराळाच्या मिशी धानी घेशी. एकादशीला काही खायचं नाही. कशी करायची एकादशी पहिली सांगतो. पहिलं किती दिवसाला एकादशी येते? 15 दिवसाला. किती दिवसाला? आपल्याकडे त्याला पंधरवाडी मानण्याची पद्धत आहे. हा, बरेच जण काय म्हणतात माहिती का, आम्ही मोठ्या धरतो. मोठ्या हे डोक्यातलं काढून टाका. एकादश छोटी मोठी कोणतीच नसते. आषाढीला जी पुण्य तीच 5च्या एकादशीला पुण्य. असं काही नाही की ही मोठी एकादश. ह्या कार्तिकी आणि आषाढी ह्या मुख्य वाऱ्या सांगितल्यात. वाऱ्या पुण्य असं काही वेगळं नाही. ह्या एकादश धरल्यावर बी तेवढंच पुण्य, ती एकादश धरल्यावर बी तेवढं. असं काही नाही. फक्त पंढरपूरला जायला कार्तिकी आणि आळंदीला समाधी सोहळ्याला जायला ती तिकडली. बरोबर आहे का नाही? आषाढी पंढरपूर आणि कार्तिकी आळंदी आणि एक शुद्ध एकादशी पण असं सांगितलंयच ना. उगं लावून दिलंय शुद्ध इकडं नवद्य इकडं. बाकी काही पुण्यात कम जास्त नाही. एकादशी किती दिवसाला येणार? 15 दिवसाला. धरतात का एकादशी? 15 दिवसाला एकादशी. आलं लक्षात? आता इकडे बघा, एकादशी किती दिवसाची? किती दिवसाची? बरोबर आहे का नाही? आता ही घोळ आहे आपला. एकादशी 3 दिवसाची. एकादशी 1 दिवसाची नाही, 3 दिवसाची. ती सुरू होती दशमीला, म्हणजे काल सुरू झाली. काल, आज आणि उद्या दशमी व्रताचा आरंभ. आरंभ कुठून? दशमीला. काल सकाळी ही एकादशी सुरू झालेली. काल सकाळी. आलं का लक्षात तुमच्या? हा, एकादशी दशमी. दशमीचे नियम काय? दशमीला 10 गोष्टीचा त्याग. किती गोष्टीचा त्याग? एक टाइम जेवायचं महाराज. कधी? दशमीला फुल जेवायचं. पण किती टाइम? एक टाइम. मग कवा बी जेवा, एक टाइम. पण त्याला नाव दिलंय तक्र भोजन. कोणतं भोजन? कळलं का तुम्हाला काही? नाही. ताका बरोबर जेवायचं. कशा बरोबर जेवायचं? एक टाइम कटून खायचं, पण कशा बरोबर? त्याला म्हणायचं तक्र भोजन. पण पुन्हा चटणी मिरची तोंडी लावायला लोणचं ही जमणार नाही. फक्त त्याला भोजनच. कसलं भोजन? तक्र भोजन. ताका बरोबर जेवायचं. एक टाइम फुल हाणायचं, पण ताका बरोबर. पुन्हा दिवसभर काही खायचं, चहा दूध हे चलत राहतंय. बरोबर आहे का नाही? फलाहार वगैरे ठीक आहे. एक टाइम जेवायचं. 10 गोष्टीचा त्याग. कोणत्या? मांसम कंसम सुरापानम. नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन केलंय. मांसाहार करायचा नाही. कंसम म्हणजे काचेचं भांड वापरायचं नाही. सुरापान करायचं नाही. खोटं बोलायचं. खोटं बोलायचं नाही. कॉपी कसं करायचं सांगा? कळायला? फक्त आता हे टायटल तुम्ही देऊ नका कीर्तनाला, म्हणजे झालं त्या युट्यूबला. बाकी काही नाही. बरोबर आहे का नाही? एवढंच सांभाळा. कसं तो तुमच्या होती टाकायच्या आधीच ती कॉपीराईट पडून जाईल. त्याच्यामुळे टेन्शन नाही कसं काही. बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे. कशा हो? एक टाइम जेवायचं. दशमी. हा, मांसाहार करायचा नाही. सुरापान करायचं नाही. मद्यपान करायचं नाही. 3, खोटं बोलायचं नाही. कळायला लागलंय का नाही? चोरी करायची नाही. ह्या 10 गोष्टीचा त्याग. कधी? दशमीला. एकादशीला 11 गोष्टीचा त्याग. एकादशीला काहीच खायचं नाही. त्याला नाव आहे निराहार. कसली? आणि तिथं बी आपल्या अभंगात बघा ना, व्रत एकादशी करीन शाबू खाऊनी. करीन उपवासी. कशी करीन? उपवासी करीन. उपवासी. अरे आपल्या एकादशीचा फराळ बघितला तर चांगल्या एकादशी न धरणाऱ्याला आरबळून धरा वाटती ना. एवढं फराळ असतंय आपल्या. असते का नसते सांगा बरं? हा, एकादशी कशी? उपवासी. बोला कशी? उपवासी. बरोबर आहे. पण आता उपवासी राहणं शक्य आहे का? म्हणून त्याला मधला मार्ग ऋषी मुनींनी काढलेला आहे. फराळ नाही. त्याचा मूळ शब्द आहे फल आहार. त्यावेळेला शाबू नव्हता, त्यावेळेला फळ होते. काय होते? मग त्याला नावच काय? फल आहार. त्याचा अपभ्रंश झाला फराळ. नाही तर फळ खायचे. काय खायचे?
फळं खायचे, फळं कच्ची फळं जी असतील ती खायची. कधी? एकादशीला. बाकी काही खायचं नाही. शहाचा बी निषेध आहे, दुधाचं चांगलं आहे, दुधाचं बरं आहे. पण ती दूध बी फळाच्या नंतर निघाली. फळावर बी जर दम निघानाच गेला तर मग पुन्हा दूध घेऊन, बरोबर. तसं तर उपवासी, तसं तर एकादश उपवासी. नाही जमलं तर फलाहार, त्याच्यावर बी जुळाना गेलं तर दूध घेऊन. ही शाबू भगर ह्याचा कुठंच उल्लेख आलेला असं आहे का कुठे? एकादशी दिवशी भगर खाईन असं काय आहे का? आहे का कुठे लिहिलेलं? सांगा. ह्याचा दिसला महाराज तुम्हाला उल्लेख कुठं आपल्या गाथ्यात? त्याचा शाबूचा उल्लेख आलेलाच नाही. ती काय नाही, हे उगं लावलेलं आहे. मी फक्त आमटी पित असतो, शाबू खात नसतो. लक्ष द्यायला लागलंय का नाही? नाहीच ना कुठं लिहिलेलंच नाही कुठे शाबूचं. ती जजमेंटच नाही कुठंच लिहिलेलं नाही. हा चला, हा चहा आमटी घेतली ना तरी सकाळपासून काय नाही, आमटी पिलो बस झालं आपलं, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. बघा आता माझं कुठूर आलंय ते लक्षात आलं तुमचं? कुठूर आलं? शिमगा. कुठूर आलं? एकादशी. काहीच खायचं नाही सर. फळावर बी दम निघाणार, दुधावर बी दम निघाणार. तर मग आता आम्ही काळानुरूप बदलला. आता आम्ही बी असं नाव ठेवलंय काय, दिवसभर चरा पण एकादश धरा. मग केळे खा, सफरचंद खा, साबुदाणा खा, भगर खा, आमटी घ्या, काय असं फक्त ही फराळाचं जे नाव ठेवलेलं आहे त्याच्यापैकी घ्या. दिवसभर चरा पण एकादश धरा, बरोबर आहे का नाही? हा 10 गोष्टी सेम. दशमीला ज्या 10 गोष्टी त्या सेम. मांसाहार करायचं नाही, सुरापान करायचं नाही, काचेचं भांड वापरायचं नाही, खोटं बोलायचं नाही, प्रवास करायचा नाही, चोरी करायची नाही, मौन धारण करायचं. ह्या सेम किती गोष्टी? 10. त्याच्यात एकच ऍड करायची, फक्त 11वी. बोलू का कस करू? हा टाईट बसा, जरा टाईट बसा, नीट बसा. फक्त ऐकायचं. मला पुन्हा बोलायचं नाही, विचारायचं नाही, काय नाही. प्रमाण उल्लेख करायचा आणि तेरी चुपन मेरी चुप समजलं म्हणायचं ग बसायचं. हा कळलं? धरलं आता आपलं? ठरलं का? एवढा नियम पाळायचा. अर्थ बी तसंच आहे. अन्न बारीक वाजविते तुम्हाला सगळ्याला कळेल. आता ऐका. एकादशी दिवशी भोग जे भोगिते, एकादशी दिवशी भोग जे भोगिते, माते संग त्याशी घडत असे. एवढं एक एकादशीच्या दिवशी ऍड करून टाकायचं. एकादशी दिवशी भोग जे भोगिते, माते संग त्याशी घडतसे. विढल कळाली एकादशी? हा आता एक अंदर की बात सांगतो. आपल्यात आपलं ठेवायचं, पाहणाऱ्याच्या कानावर घालायचं जवळची असली तर. हा एकादशीच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी भाकरी खाल्ल्या त्यांनी भाकरी नाही खाल्ल्या, त्यांनी कुत्र्याची संडास खाल्ली. एकादशीस अन्न पान, एकादशीस अन्न पान, जे नर करीती भोजन, जे नर करीती भोजन. आता श्वान विष्टे समान, श्वान विष्टे समान, श्वान विष्टे समान, श्वान विष्टे समान. जनते एक, जनते ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेहमी आचरते जन, ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरते जन. एकादशीस अन्नपान, जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान. फक्त उलटू नका इथंच. श्वान विष्टे समान, आधम जनते
एक ती आधम आहेत जे एकादशीला भाकरी खाते, ती आधम आहेत एकादशीला कांदा खाते, ती नालायक आहेत एकादशीला फोडणी देऊन मसाला भात कांदा आणि टमाटर टाकून खाते. आधम जनते एक. आपलं इथून पुढचं आता इथून मागचं काही काढायचं नाही कोणी. हा, आणि जी एकादशी जण धरलेले त्याच्याकडे बघायचं बी नाही बघा. आजच्या दिवस पुढच्या एकादशी पासून चालू करायचं. लक्ष द्यायला लागलंय का आता? हो, कळालं का? काय जीव जातो का महाराज? काय होते सांगा बरं, काय होते? पण आता फराळाचा मधला मार्ग दिलाय बी ना आपण, साबुदाणा खिचडीचा वगैरे दिलाय का नाही दिला? बोला की महाराज. त्यामुळे काय अडचण नाही, काही अडचण नाही. एकादशी एवढी मोलाची, बरोबर आहे का नाही? म्हणून आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कन्येनुबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन. 11 वाजले जवळजवळ, जरा बोर व्हायले का? होय 11. मला 11 वाजले बी वाटा नाही गेले. तुम्हाला कसं वाटायला लागले? तासभर काय वाटायला का? 2 तास झालं. होय बोला की. थोडं 10-15 मिनिट वाढू का? होयच कसं करायचं? बाहेर जाऊन आलेली काय अडचण नाही ना? हा, वाढू ना. इमानदारी हात वर करा बरं. मला मतदान घेऊ द्या. कीर्तन किती जणाला बंद करा वाटायले? लक्षात आलं? हो ना. हा, गप गप कोणी खाली आले म्हणून, बरोबर आहे का? आता बघा इकडे लक्ष द्या. आता महाराज आपलं हे क्लिअर झालं. आता काय? व्रत एकादशी दशमी झाली, एकादशी झाली. आता ही रात्री 12ला सोडायची. ही लोकांची जजमेंट वेगळी. संध्याकाळी खायला लागले काल की म्हणते तर नसते काही. दिवस निघाल्यावर सुरू होती. कधी सुरू होती? दिवस निघाल्यावर. आणि सोडायच्या टायमाला 12 वाजले की आता काय राहिलंय आता? म्हणजे तुम्हाला वाटतं तसंच कसं जमन? म्हणजे आदल्या दिवशी म्हणलं की 12ला सुरू होत नाही, सकाळी सुरू व्हायला दिवस निघल्यावर, आणि संपवायची म्हणलं की असं कसं कसं असं? काही काही तर महाराज पीठ मळून ठुते 11 वाजताच. 12 पुसतो गप्पा हन्न तीच लगेच चपात्या भाजी तयारच असते आधीच. काय लागले का नाही? बरं हनतीत बी असं. दशमीला कचून खा, उद्या एकादशी. फराळाच्या दिवशी कचून शाबू बिबू खाणार, आणि पुन्हा द्वादशीला कालची एकादशी. कळ लागले का नाही? दशमीचा नियम आहे का? दशमीला एक टाइम, एकादशीला निराहार, आणि द्वादशीला एक टाइम जेवण आहे. ते जेवण आहे दिवस निघायच्या टायमिंगला. म्हणजे दिवस निघला की पंगत बसली पाहिजे. फडकऱ्याच्या पंक्ती बघितल्यास त्यांना? फडकऱ्याच्या आळंदी पंढरपूरला कधी पंगत बसणार फडकऱ्याची? दिवस निघायला फुल जेवायचं. मग काही बी त्याला बंधन नाही. एक टाइम जेवा, पुन्हा दिवसभर जेवायचं नाही. ह्याला म्हणायचं एकादशी. महाराज म्हणतात व्रत एकादशी करीन उपवाशी. आणि त्या दिवशी ह्याला त्याला श्या नाही द्यायच्या. गायीन अहर्निशी मुखी नाम. म्हणजे संप्रदायाचं मुख्य साधना नाम, मुख्य साधना नाम, मुख्य व्रत एकादशी. आणि वारी पंढरीची वारी आहे माझी घरी. 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 वा वा वा. पंढरीची वारी आहे माझी घरी. पंढरीची वारी आहे माझी घरी. पंढरीची वारी आहे माझी घरी. अर्पण करी तीर्थव्रत, अर्पण करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
व्रत आपण सोडवायला. लक्षात आलं असेल ना. तिसरं, दुसरं आणि पहिलं असं. साधना नाम. साधना 3 गोष्टी त्या अभंगात. साधना कोणती? नाम. व्रत कोणतं? एकादश. आणि वारी पंढरीची वारी आहे माझी घरी. आहे माझे घरी म्हणजे मी पंढरपूरला जात नाही, माझी वारी घरीच असते असं नाही. आहे माझे घरी म्हणजे आमच्या घरात पंढरपूरची वारी आहे. आम्ही महिन्याला 15 दिवसाला आमच्या घरात काय पंढरीची वारी आहे माझे घरी. त्याच्यामुळं आणि न करी तीर्थ व्रत. कारण तीर्थ बी आम्ही दुसरे करीत नाही आणि व्रत बी एखादं सोडून काय जे आपले आहे गोकुळाष्टमी, महाशिवरात्री वा म्हणजे ती उत्तम उत्तम शिवरात्री. बरोबर आहे का नाही. ही आमची 29 व्रत आहेत. मुख्य 24 एकादशी. किती? 24. आणि हे बाकीचे व्रत वैष्णव. बरोबर आहे का नाही. म्हणजे त्याला वैष्णव म्हणायचं. सगळे मिळून किती झाले? 24 एकादशी. आणि ही सगळे मिळून 5 व्रत किती झाले? 29. बरोबर आहे का. 20 किती झाले? 29. मग 29 म्हणजे वैष्णव. त्याला म्हणायचं वैष्णव. जो एकांत बघा, मंगळवाराचा गुरुवाराचा आपल्याकडे कुठंच उल्लेख नाही. धरण्याबद्दल आमचं काही मत नाही बरं का. पण आपल्या संप्रदायात वारात महाराज आपल्याकडे शनिवार बी नाही, आपल्याकडे सोमवार आहे. एकादशी व्रत सोमवार न करीशी म्हणून वारकऱ्याला तरी सोमवार असावा. वारकऱ्यानं काय धरावा? सोमवार. आता श्रावण तर आपण सगळे धरतो. आता श्रावणात धरले की ती कंटिन्यू करून टाकायची. बरोबर का. आता कंटिन्यू करून टाकायचं. त्याच्यात सुटही ना, एक टाइम जेवण आहे ना फुल त्याच्यात. त्याच्यात सुट आली ना, होय नाही काय. हा दुपा कवा बी एक टाइम हाणू शकतात ना तुम्ही, काय अडचण आहे का सांगा. हा त्याच्यात सुट आलेली म्हणून वारकऱ्याला तरी. आता जुन्या वारकऱ्याला तर सोमवार आहेतच की बऱ्यापैकी. जुने वारकरी त्यांना सोमवार आहेत. सोमवार आणि एकादशी आणि व्रत एकादशी करीन उपवासी. आणि वारी पंढरीची वारी आहे माझी घरी. आणि न करी काय तीर्थ आणि व्रत. कारण आम्हाला तीर्थाला दुसऱ्या जायचीच गरज नाही. कारण एकच पंढरपूरला असं तीर्थ आहे की अवघीच पापे अवघीच तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया ऐसे शंकर सांगे ऋषी जवळे. सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळे. करती अंघोळी वंदिते चरण आयशी पंढरी मनी जे ध्याती. लक्षात आलं का नाही. सगळ्या तीर्थ तिथे आहेत ना. कारण आम्ही मंदिराची पाठ जरी बघितली, पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. त्याच्यामुळे आम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. त्याच्यामुळे आणि न करी तीर्थ आणि दुसरं व्रत बी करणार नाहीत. नाथ महाराजांनी जाहीर केलं. नाथ महाराज म्हणले जेवढे बी एका व्रत येतं त्या सगळ्या व्रतात सकल व्रताचे श्री एकादशी पै माझी. सगळ्या व्रतात श्रेष्ठ व्रत नाथ महाराज म्हणतात, भगवान म्हणतात की एकादशी पै माझी. सगळ्यात श्रेष्ठ एकादशी. त्याच्यामुळे एकादशी व्रत आणि चंद्रभागा तीर्थ आणि वारी पंढरीची. या व्रत एकादश आणि साधना नाम याच्यापेक्षा आणि न करी तीर्थ व्रत. व्रत एकादशी करीन उपवासी काय न हरनिशी मुखी नाम. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञान उभा आहे गुरुवर्य गुरुजींचा कृपा प्रसाद चूक माझ्या वाणीचा दोष. कसे भाषा जरा रगील आहे. भाषा कसली रगील भाषा आहे. जरा बीड जिल्ह्यातली भाषा रगील असल्यामुळं कसं वाटलं काय माहित नाही हो. आपण काही जड जाती का जरा बाय काय नाही. मवाळकी बी आहेत त्याच्यात नाही असं नाही. पण असलंय जरा लक्ष द्यायला लागलं का नाही. म्हणजे घेण्या देण्याचं वजन टाकायचा नाद आहे भाषेत जरा काय. वजन टाकायचा नाद आहे जरा. बरोबर आहे का नाही. रांगडी भाषा म्हणा की नाव घेण्यापेक्षा ह्याच्या त्याचं उगं कीर्तनात. बरोबर आहे का नाही. रांगडी भाषा रांगडी भाषा आहे. काही अडचण नाही. नाही होय काही अडचण नाही. काही नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद. काही चुकलं असलं टाका माझ्या वट्टीत टाका. मी असा गुंडाळून नेतो करपडी फाट्याला झटकितो. मला नेहून का करायचं तुमचं तरी सांगा. बरोबर आहे का नाही. एकच आहे आनंदानं आज एकादशीचा दिवस आहे. आपले नियम लक्षात आलेत का. कधी ती
ते गेले का विसरून? कुणाची बी भेट झाली की मोबाईलवर बोलताना, काही सकाळी मेसेज पाठवताना, हा ही नियम आहेत आपले. आणि जमलं तर बघा, एक जमलं तर, हे काही आग्रह नाही, जमलं तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. आज एकादश आहे म्हणून सांगायला लागलोय. ही ही माळ आहे, ही बी आहे सोन्याची, पण ह्याच्याशिवाय ह्याला शोभा नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? ही माळ, ही गळ्यात माळ, अरे अंगठ्यान माळ सोनं. काय झालं, मागच्या गावात असाच नियम सांगितला, लोकाला पटलं, बाया बायाने मिळून साखळी केली मला. मागच्या गावची गोष्ट ही इथली नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, आपलं काही तसं नाही म्हणणं, पण बघावा आहे तासभर अजून इथं म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. लक्षात आलं का? हो, द्या सोडून, विनोद सोडून द्या. ही महत्वाचा मुद्दा आहे. काय? माळ. माळ माळ महत्वाची आहे. ही माळ एवढी महत्वाची, आई ताई बोलू नका एक मिनिट, एवढी महत्वाची. ह्या माळीसारखी किंमत जगात कशालाच नाही. करायला लागले का नाही? मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला.